आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। काकांची साथ सोडल्यावर अजितदादांची अधोगती, एजन्सीच्या सल्ल्याने अजितदादा काम करतात, राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका। अजित पवारांना ही उपरती कशी झाली मला माहित नाही, पण त्यांनी एक एजन्सी नेमलेली। काकांची साथ सोडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली। ही एजन्सी नेमण्याची जी काय एक पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाने आणली। याचा अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही, ते त्यांच्या सल्ल्याने त्यांचे विधान आलं असेल। अजितदादा रक्षाबंधनासाठी जातील, पण सुळेंची भूमिका काय असेल? सुळेंच्या भूमिकेकडे आता लोकांचं लक्ष, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील, ते भाऊबीजेला स्वतःच जातील। आता प्रश्न आहे सुप्रिया सुळे काय करतात। संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंकडून रामकृष्ण हरी, राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं। राऊतांची पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले की काल अजित पवारांनी जी भूमिका किंवा जी खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सुळे नक्की काय भूमिका घेतात, कारण सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता, त्यामुळे आता त्यांची भूमिका काय येते ते महत्त्वाचं आहे। आपले काय भूमिका? रामकृष्ण हरी। सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीमधल्या नेत्यांचा, दिल्लीमध्ये बसलेल्या नेत्यांचा अजितदादांवर दबाव होता, रोहित पवारांचा मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री लोचट मजनू, दिल्ली पुढे इतका झुकणारा लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही, सत्ता गेल्यावर त्यांना दिल्ली पायातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहे बरं का, इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला आम्ही पाहिला नाही। हे जे बोलतायत हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतायत। ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभं करणार। महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे, ऑक्टोबरमध्ये आम्ही ही कीड काढून बाजूला टाकणार, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे आणि आता म्हणून ऑक्टोबरला आम्ही हे कायमस्वरूपी ही कीड काढून महाराष्ट्र स्वच्छ करणार आहोत। राज्य सरकारनं विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवले, सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। स्टायफंड त्यांना दिला जात नाहीये, जो 2-2 वर्षांपासून दिलेला नाहीये। हा रिसर्च वर्कचा स्टायफंड न देता हे सगळे पैसे तुम्ही लाडली बहीणकडे वळवता, तर हे कुठल्या आधारे वळवता? निवडणूक होईपर्यंत मतं घेण्यासाठी लाडकी बहीण योजना असल्याचं यांचेच लोक म्हणतात, किती पैसे वाटले तरी सरकार पडणारच, लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंचा हल्लाबोल। हे फक्त निवडणुकीत पैसे वाटप केलेत झालं, त्यांचाच माणूस म्हणतोय तुम्ही योजना जरी दिली पण आरक्षण द्यावं लागणार आहे, किती पैसे वाटप केले तरी पडणार आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही 27 लाख महिलांसमोर नवा पेच, महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर, 3 दिवसांमध्ये 27 लाख महिलांचे आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी राज्य सरकारला दिलासा, जमिनीचा मोबदला देण्यासाठी कोर्टाकडून सरकारला वेळ, मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा, 28 ऑगस्टला पुढील सुनावणी। काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, तर काही दिवसांपूर्वी हिरामण खोसकरांनी घेतली शिंदेंची भेट। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी अजित पवारांची घेतली भेट, काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे दादा गटामध्ये वाद, अजित पवार नांदगावकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, सरकार मराठा समाजाला झुरवत ठेवतंय, जरांगे पाटलांचा आरोप, तर सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ, जरांगेंची माहिती। दिला आणि आज बी सांगतो, आजपासून आणखीन 29 तारीखपर्यंत वेळ दिला त्यांना, आणखीन 29 तारखेपर्यंत बघा तुम्हाला होतंय का। आरक्षण द्यायचं नाही म्हणून सरकारकडून बहाणे सुरू, निवडणुकीसाठी कागदपत्र तयार ठेवा, मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। मनोज जरांगेंना शरद पवारांनी पडद्यामागून पाठिंबा दिला, पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत, लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप। मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे, जरांगे आता एकटे पडत चालले आहेत, नितेश राणेंचं वक्तव्य। जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगलं आहे। आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल, सरकारचा खुर्चीमध्ये जीव अडकलाय, आता ह्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही, आरक्षण देणार नसाल तर त्यांना पाडावंच लागेल, जरांगेंचा सरकारला इशारा। भाषा करावंच लागेल ना, तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणची वापरावं? तीच भाषा आहे। मग आता तुमच्या खुर्चीत जीव आहे, आमचं आरक्षणात
तुम्ही आमचं आरक्षण मिळवून देणार, आम्ही तुमची खुर्ची मिळवून देणार. आम्ही विरोधी पक्षात कोणतंही आश्वासन देता येणार नाही. चर्चेमधून प्रश्न सुटतात. आमची सर्वपक्षीय चर्चेसाठी तयारी. मराठा आंदोलकांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. अमोल कोल्हे आणि सुळेंकडून तुळजाभवानीची महाआरती. पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या धाराशिव जिल्ह्यात. माजी खासदार भास्कर पाटील खतगावकरांच्या सून मिनल खतगावकरांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मागितली होती उमेदवारी. राज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे. महायुतीचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी वाटेल ती तडजोड करू, तर जागा वाटपामध्ये कुठलीही ठिणगी पडणार नाही. नितेश राणे यांच्याकडून विश्वास व्यक्त. ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला तिन्ही नेते देतील. जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही. महायुती म्हणून लढणार. जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सावंत इच्छुक. ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सावंत टक्कर देण्याची शक्यता. किरण सावंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद. 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपसह विविध पक्षातील 500हून अधिक कार्यकर्त्यांचा पवार गटामध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष सुनील राऊतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे गटाला मोठा धक्का. काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. सोलापूरच्या माढ्यामधील रांजणी भीमानगरमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं आंदोलन. संभाजीराजेंची आंदोलनस्थळी भेट. रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिली तंबी. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून 750 तक्रार अर्ज दाखल. नाल्याची साफसफाई न झाल्यानं आमदार रवी राणा आक्रमक. स्वच्छता कंत्राटदाराला आमदार रवी राणांनी नाल्यामध्ये उतरून करायला लावली स्वच्छता. बडनेरा शहरातील जुन्या वस्तीमधली घटना. संघटनेच्या वतीनं लोटांगण आंदोलन. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संघटना आक्रमक. रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेस आक्रमक. राणा यांच्या विरोधात महिला काँग्रेसचे निषेध आंदोलन. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये अनुदान टप्पा वाढीसाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी. बुलडाण्यामधल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीमधील बिअर बार बंद करण्यासाठी महिला आक्रमक. मलकापूरच्या आदर्श नगरमधील महिलांचे बिअर बार समोर आमरण उपोषण. हर घर तिरंगा अभियानांतर्गत भुसावळच्या हातनूर धरणावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई. धरणाचे सर्व 41 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडले. नागपुरात प्रशासनाकडून हर घर तिरंगा अभियान. पेंच नदीवरील नवेगाव खैरी धरणावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई. नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा सुटला. वीरचक धरणामध्ये 47% पाणीसाठा.